ॲम्ब्युलन्सने ॲक्सिडेंट झाल्याची घटना समोर आलेली आहे. कोण मृतक होते आणि काय घटना घडली होती, कुठली घटना होती, काय सांगा? काल पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे माहिती मिळाली की पिपळा हुडकेश्वर जो रोड आहे तर बोगद्याच्या बाजूला इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे. तिथे हायवे रोडवर, जबलपूर हायवे रोडवर एक ॲम्ब्युलन्स उभी होती. ॲम्ब्युलन्स ही गरम होत असल्यामुळे बंद पडलेली होती आणि बाजूला पेट्रोल पंप असल्यामुळे रोडच्या त्या साईडला तिथे कोणी मेकॅनिक वगैरे मिळू शकते का ही पाहणी करण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्समधला जो हेल्पर आहे तो तिकडे पेट्रोल पंपाकडे गेलेला होता आणि ॲम्ब्युलन्स तशीच रोडवर उभी होती. त्या दरम्यानमध्ये एक कुठल्यातरी अज्ञात वाहन पाठीमागून आलं आणि त्या अज्ञात वाहनाने त्याच्यावर पाठीमागून धडक मारली आणि त्या धडकेमध्ये ॲम्ब्युलन्सचा चालक शिवाजी भांबुरे आणि एक जे ॲम्ब्युलन्समध्ये डेड बॉडी होती त्यांचा जो नातेवाईक आहे पंकज बिश्वास, अशा दोघा जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. ते अज्ञात वाहन कोणतं होतं या संदर्भामध्ये आम्ही अधिक तपास करीत आहोत. दोघांचंही टीम काल करण्यात आलेलं आहे आणि त्यांची बॉडी त्यांच्या नातेवाईकाच्या इथे सुपूर्द करण्यात आलेली आहे. मृतक कुठचे राहणारे होते आणि कुठे चालले होते का? एक ॲम्ब्युलन्सचा चालक जो आहे तो राजगुरुनगर पुणे येथील होता आणि ॲम्ब्युलन्स पण तिथूनच घेतलेली होती आणि तिथूनच एक डेड बॉडी होती ती नादिया जिल्हा नादिया कोलकाता पश्चिम बंगाल येथे ते डेड बॉडी घेऊन चाललेले होते. आणि दुसरा जो आहे पंकज बिश्वास हा सुद्धा नादियाचाच आहे, परंतु ते कामानिमित्त तिकडे राजगुरुनगर येथे होते आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे ते डेड बॉडी त्यांच्या गावी घेऊन चाललेले होते कोलकाता येथे नादिया जिल्ह्यामध्ये. तर त्या दरम्यानमध्ये ती गाडी हिट झाल्यामुळे रोडच्या साईडला उभी ठेवलेली होती. त्या दरम्यानमध्ये एक पाठीमागून आलेल्या कुठल्या तरी अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली, त्यामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला.